नमस्कार मित्र हो, मी बी के माने. आज तुमच्यामध्ये तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी माझा एक छोटासा प्रयत्न घेऊन आलो आहे. शिवखेरा लिखित यश तुमच्या हातात पुस्तकातील आपण सर्वच उद्युक्त असतो, सकारात्मकतेने किंवा नकारात्मकतेने. टोरंटोत असताना मी दोन भावांची गोष्ट ऐकली. एका भावाला अंमली पदार्थाचे व्यसन होते. तो दारुडा होता आणि कित्येकदा तो कुटुंबियांना मारहाणी करत होता. दुसरा भाऊ यशस्वी उद्योजक होता. त्याला समाजात मान होता आणि त्यांचं कुटुंब आनंदी होतं. एकाच आईवडिलांची दोन मुलं, एकाच वातावरणात वाढलेली, पण इतकी वेगळी कशी, याचा काही लोकांना प्रश्न पडला. त्यांनी पहिल्या भावाला प्रश्न विचारला, तू असा का वागतोस? तुला अंमली पदार्थाचे व्यसन दारुड आहेस आणि तुझ्या कुटुंबियांना मारहाण करतोस. असं वागायला तू कशामुळे उद्युक्त होतोस? तो म्हणाला, माझे वडील. त्याने विचारलं, तुझे वडील कसे काय? त्याने उत्तर दिलं, माझ्या वडिलांना अंमली पदार्थाचे व्यसन होते. ते दारुडे होते आणि ते आम्हाला मारहाण करत. मग माझ्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? म्हणून मी हा असा आहे. मग लोक चांगलं वागणाऱ्या त्या दुसऱ्या भावाकडे गेले आणि त्यांना तोच प्रश्न विचारला, तुझं मात्र इथे व्यवस्थित कसं? यासाठी तुला प्रेरणा कुठून मिळाली? आणि कल्पना करा त्याने काय उत्तर दिलं असेल. माझे वडील ते दारू पिऊन आम्हाला मारहाण करत. मी लहानपणीच पक्क ठरवलं होतं की आपण असं कधीही वागायचं नाही. दोघंही भाऊ एकाच गोष्टीतून शक्ती आणि प्रेरणा मिळवत होते, पण एक त्याचा सकारात्मक उपयोग करत होता तर दुसरा त्याची नकारात्मक बाजू घट्ट पकडून जगत होता. तात्पर्य, नकारात्मक प्रेरणेमुळे माणूस सोपा मार्ग निवडतो, पण तो प्रत्यक्षात अधिकच खडतर सिद्ध होतो. धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्हाला माझे वाचन आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.